Okay, chala. Today we will discuss the MCQs from discussion of chapter respiration and energy transfer. Okay, now about the question number 1. A pentose sugar of ATP molecule. ATP मध्ये पेंटोज कुठली असते? रायबोज शुगर असते, अशी 5 कार्बन. हां बघा, ATP मॉलिक्यूल कसं बनतो? म्हणजे ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट ATP, बरोबर. ॲडिनोसिन कसा बनतो? एक शुगर, पेंटोज शुगर. पहिल्यांदा हा नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस कुठला? ॲडिनाईन. ॲडिनाईन माहिती आहे ना? ॲडिनाईन कसा असतो? 6 कार्बन आणि 3 कार्बन. हा 6 कार्बन, हा 3 कार्बन, कारण हा 1 2 3 हा आहे ॲडिनाईन, नायट्रोजन बेस. NB. तो कुणाला कनेक्ट होतो? इकडे एका शुगरला, पेंटोज शुगरला. ही पेंटोज शुगर, रायबोज शुगर, 5 कार्बन शुगर. म्हणजे रायबोज शुगर आहे. हे काढून घ्या म्हणजे तुमचं मिस्टेक नाही होणार. इथं हा बॉन्ड आहे आणि त्याच्यानंतर मग तिसरा ग्रुप, एक फॉस्फेट जर अटॅच झाला म्हणजे आता इथं काय आहे मग दोघांच्यामध्ये? ॲडिनाईन कंबाईन विथ शुगर, याला म्हणतात ॲडिनोसिन. ॲडिनाईन अँड पेंटोज शुगर, ॲडिनोसिन. एक फॉस्फेट आहे ना हा, मग याला म्हणायचं ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, एकच फॉस्फेट आहे, P1. दुसरा 2 नंबरचा फॉस्फेट, P2. याला काय म्हणाल? ADP. येतं आहे ना? ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, AMP. ॲडिनोसिन डायफॉस्फेट. आणि शेवटचा जो इझिली डिसोसिएबल असतो, 3rd फॉस्फेट ग्रुप, ॲडिनोसिन. आणि हा 3 फॉस्फेट, मग याला म्हणायचं ATP. म्हणजे तो ॲडिनोसिन जर 1 बरोबर कंबाईन झाला तर AMP, 2 बरोबर कंबाईन झाला फॉस्फेट ग्रुप बरोबर तर ADP, आणि तिसरं ATP. असे 3 फॉर्म आहेत. ओके, मग हा ATPचं स्ट्रक्चर आहे. ATPच्या स्ट्रक्चरमध्ये शुगर आपण बघितली, पेंटोज शुगर, 3 फॉस्फेट आणि नायट्रोजन बेस ॲडिनाईन, त्याच्यावरून ATP नाव आहे त्याचं, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, बरोबर. कारण हे काही बुकमध्ये नाही आहे, काढून घ्या. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ATP, पहिलं जे आपण स्ट्रक्चर काढलं ते बघा, एक फॉस्फेट ग्रुप, शुगर आणि नायट्रोजन बेस, AMP इक्विव्हॅलेंट टू न्यूक्लिओटाईड. न्यूक्लिओटाईड कसा काढला होता आपण? एक फॉस्फेट ग्रुप, एक पेंटोज शुगर, एक नायट्रोजन बेस. इथं तर नायट्रोजन बेस दिसतोय तुम्हाला, ॲडिनाईन. म्हणजे हे काय झालं? एक न्यूक्लिओटाईड. म्हणजे न्यूक्लिओटाईड सारखंच आहे, फक्त काय आहे बघा, इकडे जो नायट्रोजन बेस आहे तो इकडे, नायट्रोजन बेस शुगर फॉस्फेट, AMP इक्विव्हॅलेंट टू, बरोबर आहे ना? बघा, शुगर जर समजा हा नायट्रोजन बेस जर ॲडिनाईन असेल तर ॲडिनाईन प्लस शुगर. मग आपण तो असाही दाखवू शकतो, तिकडे जसा दाखवला आहे तसा, बरोबर आहे ना? असं म्हणजे हा ॲडिनाईन
नायट्रोजन बेस शुगर फॉस्फेट, न्यूक्लियोटाइड इक्विव्हॅलेंट टू फॉस्फेट शुगर नायट्रोजन बेस. म्हणजे काय, न्यूक्लियोटाइड इज इक्विव्हॅलेंट टू AMP ॲडेनोसाईन मोनोफॉस्फेट सारखंच आहे. असं विचारतात तुम्हाला विच स्ट्रक्चर, म्हणजे AMP घ्या नाही ते ATP घ्या. मुद्दाम म्हणतात ATP स्ट्रक्चरली सिमिलर टू न्यूक्लियोटाइड, कारण न्यूक्लियोटाइडमध्ये काय आहे, फॉस्फेट शुगर आणि नायट्रोजन बेस. याच्यात पण काय आहे, फॉस्फेट शुगर आणि नायट्रोजन बेस. फक्त एवढं आहे की ATPमध्ये 3 फॉस्फेट आहेत, पण स्ट्रक्चरली सिमिलर आहे न्यूक्लियोटाइडला AMP किंवा ATP. बरोबर. चला मग असं लिहितात ते, स्ट्रक्चरली न्यूक्लियोटाइड सिमिलर टू किंवा AMP ATP सिमिलर टू न्यूक्लियोटाइड. आता रेस्पायरेशनमध्ये 2 असतात. एक रेस्पायरेशन असतं सायटोप्लाझममध्ये होतं, ग्लायकोलिसिस कुठं होतं, सायटोप्लाझममध्ये. आणि बाकी क्रेब्स सायकल मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि ETS ऑक्सिझोममध्ये. 3 ठिकाणी रेस्पायरेशन चालतं. मग आपण हे जर लिहिलं, हे लिहिलं तुम्ही आता. तर आता एक मोठी जर सेल काढली आपण, तर तिच्यामध्ये आपल्याला टोटल रेस्पायरेशन घेता येतं, एक दाखवता येईल. म्हणजे ही एक बिग सेल आहे, त्याच्यात हा सायटोप्लाझम आहे. आणि मध्ये हा मायटोकॉन्ड्रिया. आणि इकडे ऑक्सिझोम्स त्याच्यावर. सगळ्यांवर असते. हे काय आहेत, ऑक्सिझोम म्हणजे F1 पार्टिकल्स, एलिमेंटरी पार्टिकल्स. 3 सेंटर आहेत. इथं सायटोप्लाझममध्ये काय चालतं, ग्लायकोलिसिस, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज ब्रोकन डाऊन टू फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिड कुठं तयार होतं, सायटोप्लाझममध्ये बाय ग्लायकोलिसिस. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन म्हणजे हा ग्लुकोज कसा आहे, 1 2 3 4 5 6 कार्बन आहे. 1 2 3 1 2 3 त्याचं स्प्लिटिंग झालं. स्प्लिटिंग ऑफ ग्लुकोज इंटू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड, दॅट इज कॉल्ड ग्लायकोलिसिस. आणि मीन व्हाईल काय तयार होतं तिथं, जर असं ग्लायकोलिसिस झालं तर मग तिथं तयार होणारे 2 ATP मॉलिक्युल्स. त्याचा गेन काय आहे, 2 NADH2 आणि 2 ATP. नंतर पायरुविक ॲसिड आत येत नाही, कशात, क्रेब्स सायकलमध्ये. मग पायरुविक ॲसिडचं काय करावं लागतं, ॲसिटिलेशन, ॲसिटिल कोएन्झाईम A तयार होईल. का, कारण हा 3 कार्बन कंपाऊंड आहे, हा 6 कार्बन आहे. 6चे 2 3 कार्बन झाले. मग हा 2 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे. मग हा 2 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड मध्ये येतो, कशामध्ये, क्रेब्स सायकलमध्ये. आणि मग इथं क्रेब्स सायकल ऑपरेट होते, कशात, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये. दुसरी स्टेप चालते ते मॅट्रिक्समध्ये काय चालणार आहे, क्रेब्स सायकल. सेकंड स्टेप ऑपरेट्स इन क्रेब्स सायकल, मायटोकॉन्ड्रिया, मॅट्रिक्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. इथून हा इथं येतो आणि क्रेब्स सायकल ऑपरेट होईल. आणि क्रेब्स सायकलमध्ये मग कंपाऊंड तयार होतात वेगवेगळ्या प्रकारचे. क्रेब्स सायकलमध्ये काय काय तयार होतं, क्रेब्स सायकलमध्ये समजा NADH2, FADH2,
डायरेक्ट ए टी पी, इकडे बी दाखवलं चालेल, जी टी पी और ए टी पी असे तयार होते. NADH2 FADH2 जी टी पी ए टी पी आणि बाकीचे दुसरे प्राय प्रॉडक्ट असतात CO2 वगैरे तयार होतं. म्हणजे हे प्रॉडक्ट तयार होतात. इथं पण NADPH2 पायरुव्हिक ॲसिडचं ॲसिटिलेशन होताना पण 2 NADH2 तयार होतात, 2 CO2 पण तयार होतात, 2 मॉलिक्युल आहेत म्हणून. आणि इथं क्रेब्स सायकलमध्ये पण NADH2 2 सायकल, एका सायकलमध्ये 3 तयार होतात, 2 सायकलमध्ये 6 तयार होतात, ते 6. किती? 2 क्रेब्स सायकलमध्ये 6 CO2 4, इथं 2 FADH2 2, GTP ATP 2. हे नेट गेन आहे सगळ्या क्रेब्स सायकलमध्ये काय काय होतं. आणि मग ETS म्हणजे सायटोप्लाझममध्ये ग्लायकोलिसिस चालतो, पहिली स्टेप, त्याला सायटोप्लाझमिक रेस्पिरेशन म्हणायचं, बरोबर. आणि मग पायरुव्हिक ॲसिडचं ॲसिटिलेशन होताना CO2 निघेल, 3 कार्बन पायरुव्हिक ॲसिड, 2 कार्बनचा होईल ॲसिटिल टेकन इन टू क्रेब्स सायकल. मग क्रेब्स सायकल ऑपरेट होताना 2 क्रेब्स सायकल, 2 मॉलिक्युलपासून, एका क्रेब्स सायकलमध्ये 3 NADH2 एकामध्ये, तर 2 सायकलमध्ये 6 NADH2, दोघं सायकलमध्ये 4, म्हणजे 6 CO2 रिलीज होतात ना. इथं 4 आणि इथं 2, 6, आणि 6 2 2 10 NADH2 तयार झाले रेस्पिरेशनमध्ये. FADH2 2 तयार झाले, GTP इथं 2 तयार झाले, ATP इथं 2 तयार झाले, 2 GTP किंवा ATP. ॲनिमल्समध्ये GTP तयार होतो, प्लॅन्ट्समध्ये डायरेक्ट ATP तयार होतो, या पद्धतीने. आणि मग हे सगळे म्हणजे ही डायरेक्ट पॉवर आहे. ATP म्हणजे काय? डायरेक्ट युजेबल पॉवर. तिला ETSमध्ये जाऊ द्यायची गरज नाही, इट इज नॉट निडेड. ATP मॉलिक्युल्स नॉट एंटरिंग इन टू ऑक्सिझोम. ऑक्सिझोममध्ये कशासाठी जातील? हे या रिड्युसिंग पॉवर आहेत. रिड्युसिंग पॉवर आहे ना, H2 आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे किती झाले NADH2? 6 2 8 आणि 2 10, म्हणजे 10 NADH2 कुठं? ऑक्सिझोममध्ये जातील. हे सगळे इथं येतात यूज व्हायला, इथं. FADH2 2 FADH2 ETSमध्ये का? कारण यांचं कन्व्हर्शन होणार आहे ATPमध्ये. आणि मग वेन दे एंटरिंग इन टू ऑक्सिझोम वेअर, हे सगळे तिथे येतात ऑक्सिझोममध्ये आणि इथे एंटर होतील. समजा इथं कुठं तर कुठेही घ्या, इकडे या, इकडे वेगवेगळ्या ठिकाणी असतात ते, याच्यात एंटर होतील. हा FADH2 इथे एंटर होऊन जाईल, कुठेही एंटर होतील. म्हणजे इथं तर भरपूर आहेत, नंबर ऑफ ऑक्सिझोम्स आहेत, त्यांच्यात ते NADH2 तयार झाला की इथे यूज झाला की तिसरी स्टेप सुरू होते. मग थर्ड स्टेप काय? ऑक्सिझोममध्ये काय तयार होतं? थर्ड स्टेप ऑफ द ETS, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम और इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन और टर्मिनल ऑक्सिडेशन, ही तिसरी स्टेप आहे. मग यांचं सगळ्यांचं कन्व्हर्शन होतं. ऑल गेट कन्वर्टेड थ्रू ETS. ETSमध्ये गेले की एक NADH2 किंमत किती आहे? 3 ATP आणि एक FADH2ची 2 ATP. मग किती होतील? 10 NADH2 इंटू 3 30 ATP आणि 2 FADH2ची किंमत 2, म्हणजे मग हे 4, इकडे 30 ATP आणि इकडे 4 ATP. म्हणजे किती? आउट ऑफ 38 ATP किती तयार झाले? 34 ATP फॉर्म इन लास्ट स्टेप इन ETS किंवा टर्मिनल ऑक्सिडेशन. म्हणजे शेवटची जी स्टेप आहे ती जास्त प्रॉडक्टिव्ह आहे. 10 स्टेप्समध्ये ग्लायकोलिसिस होतं तेव्हा 2च ATP तयार होतात. इथं तर एक पण नाही होत. क्रेब्स सायकल पण जवळपास 10 स्टेपमध्ये तेव्हा 2 ATP, 2 सायकलमध्ये 2 ATP तयार होतात.
म्हणजे 2 इथं 2 इथं 4 ATP डायरेक्ट आणि 34 बाय ETS थ्रू ETS. हे कन्वर्शन ETSमध्ये गेल्यावरच होईल, इथं नाही. म्हणजे जर समजा ETSमध्ये नाही गेले तर इथं ग्लायकोलिसिसचा एंड प्रॉडक्ट काय असतो 2 NADH to 2 ATP. इफ the products of the products of the glycolysis enter into ETS, then we get, म्हणजे आता हे 2 आहेत तर 2 into 3 6 ATP आणि हे 2 8. ग्लायकोलिसिसमध्ये 8 ATP मिळतात जर ETSमध्ये गेलं तर. कळतं आहे ना? कारण हे 2 NADH2ची किंमत काय 1 NADH2 gives 3 ATP आणि 1 FADH2 gives 2 ATP. मग करायचं इथं 2 आहेत म्हणजे 6 ATP मिळतील, इथं 18 ATP मिळतील, इथं 6 ATP मिळतील, 6 आणि 6 12 आणि 18 एवढे इथून मिळतील. त्याच्यानंतर मग 2 FADH2ची 2 व्हॅल्यू आहे म्हणजे 2 into 2 4 ATP म्हणजे 34 ATP प्रोड्यूस थ्रू ETS आणि 2 डायरेक्ट ड्युरिंग ग्लायकोलिसिस, 2 डायरेक्ट ड्युरिंग क्रेब्स सायकल. म्हणजे 4च डायरेक्ट तयार होतात 34 पैकी. ओके. पण NCERTमध्ये 34 आणि हे 4 असं डायरेक्ट किती झाले हे थ्रू ETS आले ना. मग उरले किती 4 हे थ्रू ETS आहेत आणि 4 ATP डायरेक्ट म्हणजे नो नीड टू एंटर इन ETS. हे इनडायरेक्ट थ्रू ETS आहेत, ETSच्या थ्रू आहेत. म्हणजे एकूण 38 झाले ना. 38 पैकी 2 ATP मॉलिक्यूल हे 2 ॲसिटिल कोए जेव्हा इथं जातात फ्रॉम सायटोप्लाझम म्हणजे 2 पायरिक ॲसिड मॉलिक्यूल ॲसिटिलमध्ये कन्वर्ट होतील, तर ॲसिटिलमधून कन्वर्ट होऊन क्रेब्स सायकलमध्ये म्हणजे मायटोकॉन्ड्रियाच्या आत जायला 2 ATP लागून जातात, तिथे वेस्ट होतात. म्हणजे मग 2 ATP जर वेस्ट झाले फॉर ट्रान्सपोर्टेशन तर मग किती नेट गेन 30 म्हणजे आपल्याला रेस्पायरेशनमध्ये 36 ATP मिळतात फक्त. असं NCERTमध्ये 36 म्हणतो, आपल्या बोर्डच्या पुस्तकात 38 आहे. कारण इथं एका मॉलिक्यूलला 1 ATP लागून जातो पायरुविक ॲसिड टू ॲसिटिलेशन अँड टू क्रेब्स सायकल फॉर्म व्हायला. 2 मॉलिक्यूलला 2 ATP लागून जातात म्हणजे 38मधून 2 गेले तर 36 राहील असं NCERTमध्ये. ओके. चला म्हणजे टोटल जे आहे रेस्पायरेशन हे एका फिगरमध्ये भरलं. ओके. चला पुढे आता आपण हे कट करू. हे तुम्हाला ATP वगैरे प्रिमिटिव्ह आहे पुढं. ओके. चल मग बघा काय पेंटोज शुगर झालं, इज अ रायबोज मॉलिक्यूल. द नेम ऑफ द सायटोप्लाझमिक रेस्पायरेशन, जे रेस्पायरेशन सायटोप्लाझममध्ये होतं ग्लायकोलिसिस, नॉट इन मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स, नॉट इन ऑक्सिझोम. 3 ठिकाणी होतं सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स आणि ऑक्सिझोम. पहिली स्टेप ग्लायकोलिसिस, दुसरी स्टेप क्रेब्स सायकल, तिसरी स्टेप ETS. 3 वेगवेगळ्या ठिकाणी होतं. फॉस्फोरिलेशन सेकंड स्टेप ऑफ द ग्लायकोलिसिस इज कॅटलाइज बाय, तिथे एन्झाईम येतो फॉस्फोफ्रुक्टोकायनेज. ग्लायकोलिसिसची दुसरी स्टेप आहे फॉस्फोफ्रुक्टोकायनेज म्हणजे फ्रुक्टोजचं कन्वर्शन हे करेल. दुसरी स्टेप म्हणजे काय ग्लुकोज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज 6 फॉस्फेट. मग ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्टेड इंटू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट ते करतो तो सेकंड स्टेपला. ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्टेड इंटू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, दॅट इज वाय फॉस्फोफ्रुक्टोकायनेज एन्झाईम. त्याच्यानंतर पुढे इन ग्लायकोलिसिस अमंग
which of the following form by mutation. म्युटेशनमुळे ग्लायकोलिसिसमध्ये 3 PGA कन्वर्टेड इंटू 2 PGA, म्हणजे थर्ड पोझिशनला फॉस्फेट ग्रुप आहे ग्लिसरिक ॲसिडचा, तो सेकंड पोझिशनला येतो. 3 PGA कन्वर्टेड इंटू 2 PGA, दॅट इज म्युटेशन. म्हणजे स्ट्रक्चरल चेंज, म्हणजे आयसोमरायझेशन पण म्हणतात त्याला, आयसोमरायझेशन ऑर म्युटेशन. NADH2 सिंथेसिस टेक्स प्लेस ड्युरिंग. आता NADH2 सिंथेसिस कुठं होतं? ग्लायकोलिसिसमध्ये. म्हणजे ग्लायकोलिसिस तुमच्यासमोर पाहिजे. आता प्रत्येक वेळेसचे फिगर इथं 10 स्टेप्स काढायला परवडणार नाही. तुमचं बुक जर असेल समोर तर ते बघा. ग्लायकोलिसिसमध्ये PGAL to 1,3-DiPGA त्यावेळेस अल्डेहाइडचा ॲसिड होताना त्यावेळेस एक NADH2 सिंथेसिस होतो. अल्डेहाइडमधून हायड्रोजन निघतो. असा PGAL आहे ना, कन्वर्टेड इंटू PGA, म्हणजे अल्डेहाइडमधला ॲसिड फॉस्फोग्लिसरॉल अल्डेहाइड कन्वर्टेड इंटू फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. त्यावेळेस H2 रिमूव्ह होतो, मग तो H2 NAD घेतो अँड फॉर्मिंग NADH2 असं राहील. म्हणजे अल्डेहाइडचं काय होतं, याचं काय होतं, हा H2 काय करतो, देतो, ऑक्सिडेशन झालं ना. PGAL शोज ऑक्सिडेशन म्हणजे H2 रिमूव्हल, ॲडिशन असेल तर रिडक्शन, मग PGA तयार झाला. मग या स्टेपला NADH2 तयार होतो ग्लायकोलिसिसमध्ये. मग हे 2 मॉलिक्युल आहेत तर 2 तयार होते. हे 2 आहेत तर हे पण 2 आणि 2 राहतील. ओके. ए ऑप्शन, द कन्वर्शन ऑफ पायरुविक ॲसिड इंटू ॲसिटिल कोए. हे बघा, पायरुविक ॲसिड कन्वर्टेड इंटू ॲसिटिल कोए बाय रिमूव्हल ऑफ H2 अँड CO2. म्हणजे काय म्हणायचं याला म्हणायचं डिकार्बॉक्झिलेशन आणि याला म्हणायचं H2 रिमूव्हल म्हणजे ऑक्सिडेशन, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्झिलेशन. कुठं होतं हे, म्हणजे पायरुविक ॲसिडचं ॲसिटिल कोए तयार व्हायला ह्या सायटोप्लाझममधून मॅट्रिक्समध्ये, म्हणजे मग मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया इथं होईल. मॅट्रिक्स टू मायटोकॉन्ड्रिया. द फर्स्ट टेबल, आता हे नीटमध्ये बघायचं आहे. नीटमध्ये काय दिलेलं आहे, मॅट्रिक्सच दिलेलं आहे आय थिंक आपल्या NCERTमध्ये. फर्स्ट टेबल प्रॉडक्ट ऑफ द क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकलचा पहिला स्टेबल कंपाऊंड सायट्रिक ॲसिड, म्हणून तिला C6 सायट्रिक ॲसिड 6 कार्बन कंटेनिंग. दॅट इज वाय क्रेब्स सायकल इज ऑल्सो कॉल्ड 6 कार्बन कंटेनिंग C6 सायकल. इन क्रेब्स सायकल आयसोसायट्रिक ॲसिड इज ऑक्सिडाइज टू फॉर्म आता क्रेब्स सायकलचा तर तुम्हाला एक क्लूज दिलेला आहे छोटा. कसा क्रेब्स सायकल काढताना आपण कसं काढतो, हे जे असतं ॲसिटिल कोए इथं एंटर होतो. इथं CCIO अल्फा SFMO झाली क्रेब्स सायकल. ॲसिटिल इथं सक्सिनिल कोएन्झाईम A. इथं सक्सिनिल कोए, इथं सायट्रिक ॲसिड, इथं सिस ॲकोनेटिक ॲसिड, आयसोसायट्रिक ॲसिड, ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड, अल्फा कीटो ग्लुटॅरिक ॲसिड, सक्सिनिल, इथं सक्सिनिक ॲसिड, फिमॅरिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड, असं ते बनतं. झाली तुमची क्रेब्स सायकल 2 सेकंदात तयार होऊन जाते. मग काय विचारलं आहे आपल्याला, ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड. इन क्रेब्स सायकल आयसोसायट्रिक ॲसिड इज ऑक्सिडाइज, आयसोसायट्रिक ॲसिड इज ऑक्सिडाइज टू फॉर्म OSA, म्हणजे काय, ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड. बरोबर. पुढे, हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर यूज्ड अप ड्युरिंग ईच टर्न ऑफ द क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकलमध्ये 3 ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल यूज होतो. कुठं, एक इथं हे ब्रेक होताना, म्हणजे याला ब्रेक केलं जातं. हा 4 कार्बन कंटेनिंग, हा 2 कार्बन कंटेनिंग, म्हणजे 4 कार्बन 2 कार्बन फ्यूज टू फॉर्म 6 कार्बन कंपाऊंड. फर्स्ट टेबल कंपाऊंड सायट्रिक ॲसिड 6 कार्बन. इथं एक, त्याच्यानंतर हा पण इथं कोएन्झाईम एक कट करून इथं वॉटर मॉलिक्यूल, आणि इथं कुठं या स्टेपला
फ्युमेरिक ॲसिड टू मॅलिक ॲसिडच्या वेळेस एक वॉटर मॉलिक्यूल, म्हणजे हा एक वॉटर मॉलिक्यूल, हा एक वॉटर मॉलिक्यूल, हा एक, एकूण 3 वॉटर मॉलिक्यूल यूज होतात. कारण इथं निघतो आणि इथं ॲड होतो, मग हे कॅन्सल करून द्यायचं. म्हणजे हे रिमूव्हल आणि इकडे ही ॲडिशन, मायनस प्लस कट केलं. म्हणजे ॲक्च्युली 4 मॉलिक्यूल ॲड होतात, पण मग एक निघतो. पण टोटल जर करायचं म्हटलं तर मग हे कॅन्सल करून द्या. ॲड निघतो आणि ॲड होतो म्हणजे गेला, म्हणजे 3च राहिले मग. ओके, 3 वॉटर मॉलिक्यूल. वेन फॅट्स आर द रेस्पिरेटरी सबस्टेट, दे आर फर्स्ट ब्रोकन डाऊन इन टू. फॅट्स सिम्पल होताना फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल, ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात. द ऑक्सिडेशन ऑफ रिड्यूस कोएन्झाईम, कुठलं पण NAD, FAD, ऑक्सिडेशन ऑफ रिड्यूस म्हणजे हे जे काही रिड्यूस कोएन्झाईम आहेत कुठले कुठले, NADH2, हे सगळे 10 NADH2, 2 FADH2, दे ऑक्सिडाइज्ड इंटू ETS so as to release this much amount of energy. The oxidation of reduced coenzymes म्हणजे 10 NADH2, 2 FADH2 are the reduced coenzymes. जर H नसेल NAD coenzyme, H2 ॲड झाला तर reduced coenzyme म्हणायचं त्याला. ऑक्सिडेशन ऑफ reduced coenzyme into oxidized into their oxidized form. त्यांचं ऑक्सिडाइज फॉर्म काय, टर्मिनल ऑक्सिडेशन. म्हणजे H2 रिमूव्ह होईल आणि ते फक्त NAD, FAD म्हणजे मग ते त्यांना आपण काय म्हणायचं, ऑक्सिडाइज फॉर्म झाला. इन टर्मिनल ऑक्सिडेशन 1 ग्लुकोज मॉलिक्यूल थ्रू ETS इल्ड्स. थ्रू ETS मधून किती, ETS मधून 34 ATP मॉलिक्यूल. एक ग्लुकोज मॉलिक्यूल ETS मधून जातो तेव्हा 34 ATP मॉलिक्यूल तयार करतो. 13 इन रेस्पिरेशन द लास्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इज, शेवटचा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर ETSमध्ये ऑक्सिजन असतो. दॅट इज ऑक्सिजन. ऑक्सिजन शेवटी एंटर होतो आणि ETS थांबते. म्हणजे मग लास्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इज ऑक्सिजन, म्हणजे हाफ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन O. ड्युरिंग ग्लायकोलिसिस हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आर फॉर्म. किती, 2 आहेत ना, 2 NADH2 आणि 2 ATP. 2 एन्झाईम्स टेकिंग पार्ट इन ग्लायकोलिसिस आर लोकेटेड इन. हां, म्हणजे मग ग्लायकोलिसिसमध्ये जे एन्झाईम यूज होतात ते सगळे सायटोप्लाझममध्ये असतात, बरोबर. द युनिव्हर्सल हायड्रोजन ॲक्सेप्टर इज, जो हायड्रोजन ॲक्सेप्टर आहे NAD जास्त आहे. कारण बघा जिथे जिथे H2 निघतो तिथं तो घ्यायचं काम NAD करतो आहे. FAD एकच ठिकाणी करतो, म्हणजे FAD कॉमन नाही, NAD कॉमन आहे. म्हणजे 10 NAD तयार होतील तेव्हा 2च FAD तयार होतात. म्हणजे याचा अर्थ युनिव्हर्सल हायड्रोजन ॲक्सेप्टर इज NADH2, म्हणजे NAD कोएन्झाईम. कोएन्झाईम FAD रिमूव्ज हायड्रोजन ॲटम्स फ्रॉम. हां, म्हणजे मग तो ह्या इथून सक्सेनिक ॲसिडच्या ठिकाणी होतं ना, सक्सेनिक टू फ्युमेरिक, इथं H2 रिमूव्ह होतो. सक्सेनिक ॲसिडचा H2 रिमूव्ह झाला की तो कोण घेतो, FAD. मग त्याचं कन्व्हर्शन होईल FADH2. हा H2 इथं ॲड होईल FADमध्ये, मग FADH2 म्हणजे सक्सेनिक ॲसिडचा H2 तो घेतो FAD, फॉर्मिंग FADH2. म्हणजे तुम्हाला ती सायकल पाठ करावी लागेल. आणि पाठ करायची गरजच नाही, आपण हा क्ल्यू दिला आहे त्याच्यावरून ती सायकल काय होऊन जाते, क्लीन होऊन जाते, बरोबर आपल्या लक्षात येऊन जाते. पुढे ठीक आहे, बरं. सबस्ट्रेट मॉलिक्यूल ऑफ क्रेब्स सायकल इज 18. हां, ॲक्सेप्टर मॉलिक्यूल ऑफ क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकलचा ॲक्सेप्टर मॉलिक्यूल कोण आहे, ॲक्सेप्टर म्हणजे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड याला ॲसिटिल कोएला ॲक्सेप्ट करेल. मग ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड इज ॲक्सेप्टर मॉलिक्यूल. तो ॲसिटिल म्हणजे 4 कार्बनवाला आणि हा 2 कार्बनवाला जुळले 4 कार्बन प्लस 2 कार्बन 6 कार्बन कंपाऊंड तयार होईल. पहिला स्टेबल कंपाऊंड सायट्रिक ॲसिड.
क्रेब्स सायकलमध्ये, बरोबर. मग ॲक्सेप्टर कोण झाला, ॲक्सिटिलला कोण ॲक्सेप्ट करतो, ऑक्झॅलिक ॲसिड. पुढे पुढे 19 द सबस्ट्रेट मॉलिक्यूल ऑफ द क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकलचा सबस्ट्रेट मॉलिक्यूल म्हणजे क्रेब्स सायकलमध्ये जो रिॲक्टंट भाग घेतो. क्रेब्स सायकल केव्हा सुरू होईल, ॲसिटिल कोए एंटर्स अँड देन क्रेब्स सायकल. ॲसिटिल कोए तयार नाही झाला तर क्रेब्स सायकल होणारच नाही. म्हणून मग त्याचं सबस्ट्रेट मॉलिक्यूल कोण आहे, ॲसिटिल कोए, की जो पायरुविक ॲसिडपासून तयार होऊन मध्ये येईल. मग ॲसिटिल कोए. आणि तसं अजून कोण राहील, ऑक्झॅलिक ॲसिड पण राहील. ॲसिटिल रिॲक्ट विथ, म्हणजे हे दोघं रिॲक्टंट आहेत, सबस्ट्रेट आहेत, आणि मग सायकल सुरू आहे. द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द स्टेप ऑफ द अनएरोबिक रेस्पिरेशन इज. अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये पहिली स्टेप ग्लायकोलिसिस, दुसरी डिकार्बोक्झिलेशन, तिसरी रिडक्शन, बरोबर. म्हणजे हे अल्कोहोलिक फर्मेंटेशन असतं. पहिली स्टेप ग्लायकोलिसिस, दुसरी स्टेप डिकार्बोक्झिलेशन आणि तिसरी रिडक्शन. आणि लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशनमध्ये ही अल्कोहोलिक फर्मेंटेशन. लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशनमध्ये हायड्रोलिसिस, ग्लायकोलिसिस आणि रिडक्शन, पण ते इथं नाही आहे. F1 पार्टिकल आर नोन ॲज, हे काय इथं लिहिलं आहे, F1 पार्टिकल्स आर नोन ॲज ऑक्सिझोम्स, त्यांनाच ऑक्सिझोम्स म्हणतात. ATP इज यूज्ड इन द रिॲक्शन, कारण जी सुरुवात होईल ग्लायकोलिसिसची, ग्लुकोज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज 6 फॉस्फेट, तर ATPचा एक फॉस्फेट 6 कार्बनला येतो स्टार्टिंगला. कुठं, ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होतं. मग आता इथं ATP लागेल, फॉस्फेट म्हणजे 6व्या कार्बनला फॉस्फेट लावायचा आहे इथं. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 कार्बनला फॉस्फेट लावायचा आहे. तर तो फॉस्फेट कुठून येईल, ATP देतो. ATP एक फॉस्फेट देतो. मग हा फॉस्फेट ग्रुप इथं ॲड झाला, फॉस्फोरिलेशन फर्स्ट म्हणतात त्याला. आणि मग ATP कन्वर्टेड इंटू ADP अँड दॅट फॉस्फेट ग्रुप अटॅच हिअर. ग्लुकोज 6 फॉस्फेट 25च घेऊ. ATP इज यूज्ड इन द रिॲक्शन ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट. इन रेस्पिरेशन ATP सिंथेसिस ऑकर्स ड्युरिंग. आता रेस्पिरेशनमध्ये 2 टाईपची असतात, एक ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन आणि सबस्ट्रेट फॉस्फोरिलेशन. म्हणजे इथं जर ATP तयार झाला तर तो सबस्ट्रेट फॉस्फोरिलेशन, म्हणजे ड्युरिंग ग्लायकोलिसिस ATP डायरेक्टली फॉर्म, सबस्ट्रेट फॉस्फोरिलेशन. ड्युरिंग क्रेब्स सायकल ATP GTP डायरेक्टली फॉर्म, सबस्ट्रेट फॉस्फोरिलेशन. आणि बाकी सगळ्या ठिकाणी NADH2 FADH2 ETSमध्ये जातील आणि तिथं 34 ATP तयार होतील. याला ऑक्सिडेटिव्ह, हे काय आहे, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. आणि हे 2, हा ATP सबस्ट्रेट फॉस्फोरिलेशन, हे पण सबस्ट्रेट फॉस्फोरिलेशन. 2दा सबस्ट्रेट फॉस्फोरिलेशन होतं. इथे एकदा होतं, इथे एकदा होतं. एक ग्लायकोलिसिसमध्ये इथं आणि इथं. हे पण सबस्ट्रेट आहे. आणि ETSमधून टर्मिनल ऑक्सिडेशन शेवटच्या स्टेपमधून ETSमधून जेव्हा तयार होईल त्याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशनने 34, आणि हे 2 आणि हे 2 सबस्ट्रेट फॉस्फोरिलेशनने 4 तयार होतात. डायरेक्ट जे आहेत ना ते सबस्ट्रेट फॉस्फोरिलेशन. हे मग ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन मेन आहे. TCA ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल, म्हणजे कुठली, क्रेब्स सायकल. TCA एन्झाईम्स ऑकर इन. आता TCA सायकल इथं चालते, क्रेब्स सायकल म्हणजे TCA सायकल, ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल. तर ती चालते मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये. मग ते एन्झाईम कुठं असतील, एन्झाईम्स रिक्वायर्ड फॉर क्रेब्स सायकल और TCA सायकल इज लोकेटेड इन मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आणि लास्ट क्वेश्चन, कन्व्हर्शन ऑफ 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड थ्रू 2,3 PGA, म्हणजे हेच काय, डिफॉस्फोरिलेशन होईल ना. 1,3 डाय PGA
इंटू 3PGA हे होतं आहे असं 1,3-डाय-PGA. म्हणजे या ग्लिसरिक ॲसिडला काय आहे, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड 3 कार्बन कंटेनिंग आहे, त्याला 1 आणि 3 पोझिशनला फॉस्फेट ग्रुप आहे, आणि याच्यात फक्त 3 1 2 3 थर्ड पोझिशनला फॉस्फेट आहे. म्हणजे मग हा जर काढला, डिफॉस्फोरिलेशन जर केलं, पहिल्या ग्रुपचा फॉस्फेट ग्रुप जर काढला तर डिफॉस्फोरिलेशनने आपल्याला 1,3-डाय-PGA कन्वर्टेड इंटू 3PGA. थर्ड पोझिशनला फॉस्फेट 3PGA, 1 आणि 3 पोझिशनला फॉस्फेट. हे पहिली पोझिशन, ही थर्ड पोझिशन. 1 3 2 PGA फॉस्फेट असलेलं फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. फॉस्फोग्लिसरिक ॲसिड 2 ठिकाणी फॉस्फेट एकाच ठिकाणी ठेवायचं आहे. 3PGA बनवायचं आहे, तर मग हा पहिल्या पोझिशनचा काढावा लागेल. मग रिमूव्हल ऑफ फॉस्फेट ग्रुप इज डिफॉस्फोरिलेशन. त्याला काय म्हणतात, डिफॉस्फोरिलेशन. ठीक आहे, थांबून घेऊ. आज ते आपल्या शेरूची तब्येत बरी नाही आहे आणि मूड लागत नाही मला शिकवायला. त्याला काय हेच होत नाही.